सामची एक्सक्लुसिव्ह बातमी आपण पाहतोय। लाच घेतल्याशिवाय सरकारी काम होत नाही। नाशिकच्या महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनीही ही म्हण आता खरी ठरवली आहे। हा अधिकारी दर महिन्याला 10,000 घेतच होता, पण या लाचखोर अधिकाऱ्याची हाव तेवढ्यावरच थांबली नाही, तर हा अधिकारी दर महिन्याला बोंबील, मासे, ताजी फळं आणि भाजीपाला सुद्धा मागायचा। नाशिक मनपाचे अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटलांवरती गंभीर आरोप करण्यात आले आणि आरोप करणारेही दुसरा तिसरा कोणी नाही तर मनपाच्या कर्मचाऱ्यांनीच हे आरोप केले आहेत। एकंदरीतच अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय। सामची एक्सक्लुसिव्ह बातमी तुम्ही पाहताय। नाशिकच्या उपायुक्तांनी मासे मागितले, लाच मागितली अशी जे आहेत ते आरोप मनपाच्याच कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। कोण करतं वसुली? तुमच्या डिपार्टमेंट म्हटले कोण वसुली करतं? कोण करतं? मग आपण दुसरे करतो। माझ्या घरी माझे पाहुणे आलेले त्यांना द्यायचे आणि बहिणीला सुद्धा ते भाजीपाला पुरवतात ते मुंबईला। हो, विभागीय अधिकारी असल्यापासून इथं 4 वर्षापासून होते ते। जर भाजीपाला जर माझ्याकडे मागतंय आणि लोकांकडनं पैसे घेऊ नका, पावते देऊ नका, भाजीपाला द्या त्याच्या बदल्यात, हेच कार्यक्रम चालू आहे पहिल्यापासून। मग आमच्याकडे काय येणार त्याच्यामुळे? पैसे तर काय येत नाही, आमचं जेवढा भरणं येतो तेवढा आम्ही बँकेत जमा करून टाकतो। आणि यानंतरची बातमी सुद्धा नाशिकमधूनच आहे। बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची आहे। तर नाशिकमध्ये मुजोर आणि अनधिकृत रिक्षा चालकांवरती पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे। गेल्या आठवड्यामध्ये शहरातील मुजोर रिक्षा चालकाच्या तालिबानी मुजोरीची बातमी साम टीव्हीने दाखवली होती आणि त्यानंतर आता पोलीस ऍक्शन मोडवरती आले। अभिजित सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट नाशिकमधून जोडले गेलेत। अभिजित, काय सांगाल? सविस्तर अपडेट याची नेमकं काय, कशी कारवाई केली जाते? मागच्या आठवड्यामध्ये नाशिकच्या शालीमार परिसरामध्ये एका तालिबानी मुजोर रिक्षा चालकाची मुजोरी समोर आलेली होती। अगदी रिक्षाला कट मारल्याच्या कारणावरून या रिक्षा चालकांनी त्या वाहन चालकाला शिवीगाळ केलेली होती, मारहाण केलेली होती। त्या वाहनामध्ये महिला होत्या, त्या माफी मागत होत्या, आम्हाला सोडा, आम्हाला जाऊ द्या अशा पद्धतीची विनवणी करत होत्या। मात्र तरी देखील तो मुजोर रिक्षा चालक काही मारहाण करायचं थांबत नव्हता आणि ही बातमी आपण दाखवल्यानंतर आता नाशिक पोलीस ऍक्शन मोडवर आलेले आहेत। मागच्या 5 दिवसापासून आता नाशिक पोलिसांनी अशा बेशिस्त आणि मुजोर रिक्षा चालकांवर कारवाईला सुरुवात केलेली आहे। शहरामध्ये ठिकठिकाणी आता रिक्षा चालकांची तपासणी केली जाते आहे। त्यांच्या अधिकृत ते आहेत की नाही, त्यांच्याकडे बिल्ला आहे की नाही, अशा पद्धतीची सगळी तपासणी केली जाते आहे। कागदपत्रांची तपासणी पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे आणि एकूणच वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांना जागीच पोलिसांकडून दंड ठोठावण्यात येतोय। त्यासोबतच ज्या रिक्षा चालकांनी गणवेश घातलेला नाही आहे त्यांच्यावर देखील कारवाई केली जाते आहे। ज्या रिक्षा खरं तर स्क्रॅपमध्ये गेलेल्या आहेत, त्या रस्त्यावर धावू शकत नाही, अशा रिक्षा चालकांवर देखील पोलिसांकडून कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। मागच्या 5 दिवसात तब्बल 1266 मुजोर रिक्षा चालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे आणि पोलिसांची ही कारवाई जी आहे ती अशाच पद्धतीने पुढेही सुरू राहील अशा पद्धतीचं आश्वासन नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी साम टीव्हीशी बोलताना दिलं आहे। आपण पाहतोय की अतिशय महत्त्वाची कारवाई करण्यात आली आणि ज्या प्रकारे तुम्ही म्हणालात की नाशिकचे सीपींनी प्रतिक्रिया दिली आहे, तर ती प्रतिक्रिया नेमकं काय आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया? रिक्षा चालकांसंदर्भात अनेक तक्रारी मागच्या काही काळामध्ये नाशिक पोलिसांकडे आलेल्या होत्या आणि त्याच्यावर मागच्या आठवड्याभरापासून आपण कारवाई सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये विदाऊट लायसन्स असतील किंवा विदाऊट नंबर प्लेट असतील किंवा विदाऊट युनिफॉर्म असतील किंवा जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक स्क्रॅप रिक्षा चालवतात, अशा प्रकारच्या सर्व रिक्षांसंदर्भातील कारवाई स्थानिक पोलीस स्टेशन आणि ट्रॅफिक पोलीस करत आहेत। मागच्या आठवड्याभरामध्ये साधारण 1300 कारवाया नाशिक पोलिसांनी ऑटो रिक्षा संदर्भात केलेल्या आहेत। तर एकंदरीतच सामचा इम्पॅक्ट आपण पाहिलाय। जी बातमी साम टीव्हीने दाखवली त्यानंतर आता या मुजोर रिक्षा चालकांवरती कारवाई होतीये। तब्बल 1266 रिक्षा चालकांवरती आता पोलिसांनी कारवाई केली आणि ही कारवाई पुढे सुरूच राहणार असंही आश्वासन दिलंय। यानंतर इतरही राजकीय बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा आपल्याला वेगवान आढावा घ्यायचा आहे न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून।
मुख्यमंत्री फडणवीसांना इस्लामाबाद इथून धमकीचा मेसेज आला होता आणि चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी इंटरपोलची मदत घेतली. दरम्यान धमकीचा मेसेज करणारा नंबर हा इस्लामाबादचा आहे आणि मेसेज कोणत्या उद्देशानं पाठवलाय याचा तपास आता सुरू आहे. MSRDC मध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी केलाय. भाजपला एकनाथ शिंदेंची ताकद कमी करायची असेल असा दावाही रोहित पवारांनी केलाय. नागपुरात महिला पोलिसाचा विनयभंग झाल्यानंतर वातावरण चांगलंच तापलंय. विरोधकांनी सरकारवरती ताशेरे ओढलेत तर पोलिसांवरती हात उचलणाऱ्यांवरती कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देशही गृह मंत्रालयानं दिलेत. राज ठाकरेंच्या मनसेची 23 मार्चला नवी रचना होणार आहे. औरंगजेब आणि छावावर सुद्धा पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. औरंगजेबाची कबर म्हणजे पुढची अयोध्या आहे असं खळबळजनक विधानच प्रकाश आंबेडकरांनी केलंय. तर औरंगजेबाच्या कबरीला निवडणुकीचा मुद्दा बनवायचा आहे आणि 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुका भाजपला जिंकायच्या आहेत असा मोठा दावा सुद्धा वंचितचे आंबेडकर यांनी केलाय. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना दिलासा मिळालाय. 8 वर्षांपूर्वीच्या मारहाण प्रकरणी शिक्षेला उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आलेली आहे. नाशिकमध्ये 2017 मध्ये एका आंदोलनादरम्यान बच्चू कडूंनी पालिका आयुक्तांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता आणि याच प्रकरणी न्यायालयानं कडू यांना 1 वर्षाची शिक्षा तर 5,000 रुपयांचा दंडही ठोठावला होता. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धाचा अखेर शेवट होणार आहे. मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात 3 तास फोनवरून चर्चा झाली आणि यानंतर पुतिन यांनी युक्रेनच्या ऊर्जा प्रतिष्ठानांवरती 30 दिवसांसाठी हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवली आहे. भालदारपुरा परिसरात हिंसाचार झाला होता आणि हा हिंसाचार करणाऱ्या जमावानं एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला होता आणि तिचा विनयभंग सुद्धा केला होता अशी खळबळजनक घटना समोर आली होती. तर दुसरीकडे एका महिला केअरटेकरला सुद्धा जमावानं मारहाण केली. साम टीव्हीला तिनं एक्सक्लुझिव्ह आपबीती व्यक्त केली आहे. नागपूर शहरात 11 ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आलाय आणि या भागातल्या 150 पेक्षा जास्त शाळा आजही बंद राहणार आहेत. मात्र शाळा बंद ठेवण्यासंदर्भात मेसेज पालकांना उशिरा मिळालाय आणि त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थी शाळेत गेले पण त्यांना परत फिरावं लागलं. नागपुरात राड्यानंतर तणावपूर्ण शांतता पाहायला मिळतेय. नागपुरात एकूण 11 ठिकाणी संचारबंदी करण्यात आली आहे तर जागोजागी चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. पोलिसांवरती हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. नागपुरातील संचारबंदीमुळे पहिल्याच दिवशी तब्बल 250 कोटींचा व्यापार प्रभावित झालाय. महाल, गांधीबाग आणि इतवारी या भागात मोठ्या आणि जुन्या होलसेल बाजारपेठा आहेत. दरम्यान परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी आणि व्यापार पुन्हा सुरळीत होण्याकडे व्यापाऱ्यांचं लक्ष आहे. दत्ता गाडेचा वकील साहिल डोंगरेचा खोटेपणा आता उघड झालाय. डोंगरेचं अपहरण झालंच नव्हतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ते दारूच्या नशेत दुचाकीवरून पडले होते आणि जखमी झाले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नवी मुंबईतील 3रं विमानतळ उभारलं जाणार आहे आणि या विमानतळामुळे नवी मुंबई आणि परिसरातील प्रकल्पग्रस्तांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरती नुकतंच विमानाची उड्डाण चाचणी यशस्वी झाली आहे आणि हे विमानतळ लवकरच कार्यान्वित होणार आहे. आजपासून अंगणवाड्या सकाळी 8ला भरणार आहेत. राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय त्यामुळे अंगणवाडीच्या वेळेत बदल करण्यात आलाय. सकाळी 7:30 ते 10:30 या वेळेत चिमुकल्यांना शैक्षणिक धड्यांसह नाश्ता, पोषण आहार देखील मिळेल. तर 31 मे पर्यंत नवा आदेश लागू असेल. 9 जून पासून पूर्वीचं वेळापत्रक लागू होईल. मुलं शाळेत जाण्याआधी आता पालकांचीच परीक्षा होणार आहे.
जून महिन्यात मुलांना प्रवेश मिळवण्यासाठी आता पालकांना एप्रिलपासूनच कसोटी पार करावी लागेल. पहिली प्रवेशासाठी 2 चाचणी मेळावे होतील आणि या मेळाव्यानंतर शाळा प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांचं शाळेत स्वागत केलं जाईल. सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरांनी आतापर्यंतचा नवा उच्चांक गाठलाय. 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 9,300 रुपये झालाय, तर चांदीचा दर प्रति किलो 1,03,800 रुपये झालाय. हे दोन्ही दर जीएसटीसह अजून रुपयांमधील आतापर्यंतचे सर्वोच्च दर आहेत. भविष्यात उन्हामुळे सर्वाधिक बळी जाणार आहेत आणि खास करून मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे. उन्हामुळे मृत्यूचं प्रमाण वाढण्याचा धोका आहे. वाढत्या उष्णतेच्या जीवघेणा धोका वर्तवण्यात आलाय, तर मुंबईसह 9 शहरांना अलर्टही देण्यात आलाय. शरीरावरती उष्णतेचा ताण इतका वाढेल की मृत्यूचं प्रमाण झपाट्यानं वाढू शकतं असा इशाराच अभ्यासकांनी दिलाय. विदर्भातील 5 जिल्ह्यांचा पारा 40 अंशांवरती गेलाय. चंद्रपुरात राज्यातील उच्चांकी 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अकोला, गडचिरोली आणि वाशिम इथे तापमान 40 अंशांवरती गेलाय, तर नागपूर आणि वर्धा इथे कमाल तापमान हे 39 अंशांवरती होतं. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडाही तापदायक ठरतोय. राज्यात अनेक जिल्ह्यांत पुढचे 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. विदर्भात अकोला आणि अमरावती वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी झालाय. वादळी वाऱ्यासह पाऊस तसंच गारपीट होण्याचीही शक्यता आहे. आगामी मान्सून हंगामात चांगला पाऊस बरसणार असा अंदाज अपेक या संस्थेनं वर्तवलाय. दक्षिण गुजरात, गोवा, मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे, तर विदर्भ वगळता राज्यातील बहुतांश भागात एप्रिल ते जून दरम्यान अवकाळीची शक्यता आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठातल्या मुलींच्या वसतिगृहामध्ये दारूच्या बाटल्या सापडल्यात, पण या संदर्भात मुलींनी तक्रार केली असता अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे आणि या प्रकरणी कुलसचिव कुलगुरूंना पत्र लिहून मुलींनी दादही मागितली आहे. कोस्टल रोड प्रकल्पामुळे मुंबईच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन करत असल्याचं समोर आलं आणि वायू प्रदूषण नियंत्रण विभागानं याबाबत आता पालिकेला कारण दाखवा नोटीसही बजावली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचं पाणी प्राशन करून सत्याग्रह केलेला आहे. उद्या महाडमध्ये सत्याग्रहाचा 98वा वर्धापन दिन साजरा होणार आहे आणि याच निमित्तानं चौदार तळ्याला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पुण्याच्या वाघोलीत तरुणास जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या आरोपींची वाघोली पोलिसांनी धिंड काढली आहे. दगड आणि हातातील कड्यानं गंभीर दुखापत करून तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तर आरोपी सूरज राजू जाधवसह त्याच्या साथीदाराला अटक करून वाघोली परिसरात धिंड काढण्यात आली. नाशिक शहरात थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या वसुलीसाठी महानगरपालिका ॲक्शन मोडवरती आली आहे. वारंवार नोटिसा आणि जप्ती वॉरंट पाठवून सुद्धा थकबाकी न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करा असे आदेश सत्ता आयुक्तांनी दिले. दरम्यान 428 थकबाकीदारांनी जप्ती वॉरंट देण्यात आलाय, तर 526 नळ जोडण्या पालिकेनं तोडल्या आहेत. नांदेडच्या हदगावमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला पोलिसांनी पेड्या ठोकल्यात. आरोपीवरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. कांताराम शेखदार असं या आरोपीचं नाव आहे, तर आरोपी सातत्यानं एका शाळकरी मुलीचा पाठलाग करायचा आणि या संदर्भात मुलीनं आपल्या पालकांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी ठाण्यात धाव घेतली आहे. त्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आता कारवाई होती आहे. धाराशिवमध्ये शेतमाल तारण योजनेत मार्च अखेरपर्यंत केवळ 2 शेतकऱ्यांनीच 45,000चं कर्ज घेतलंय. राज्य वखार महामंडळातर्फे शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण कर्ज योजना राबवली जाते आणि यंदा हमीभावानं झालेल्या पीक विक्रीमुळेच शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे.
भंडाऱ्यात खापामध्ये टायगर टेम्पल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं भव्य कबड्डी स्पर्धा पार पडली. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी राज्यभरातून मोठ्या संख्येनं कबड्डी संघ सहभागी झाले होते. दरम्यान ही स्पर्धा पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. आणि मास येणं उद्घाटन खूप सुंदर असेल. मावळच्या वडगाव इथल्या तहसील कार्यालयावरती भीम अनुयायांनी मोर्चा काढलाय. शेकडो वर्षांपासून बुद्धगया इथे असलेलं बुद्ध विहार हे बडव्यांच्या ताब्यात आहे. ते महाबुद्ध विहार परत बौद्धांच्या हातात द्यावं यासाठी मावळातील भीम अनुयायांनी मोर्चा काढला. राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेतील कामगारांनी थकीत पगारासाठी आमरण उपोषण सुरू केलंय. वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासनानं आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. आमच्या पगाराचा प्रस्ताव मंत्रालयात गेले 2 वर्षही पडूनच आहे. त्यामुळे नाराज झालेल्या कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उचललंय. वाशिमच्या चोरत इथे रस्त्याच्या डागडुजीचं काम सुरू करण्यात आलं होतं. मात्र 3 महिने उलटून सुद्धा काम पूर्ण होत नाहीये. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले. सर्वत्र खडी असल्यानं दुचाकीस्वारांना मोठा त्रासही सहन करावा लागतोय. रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करावं अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अकोल्यात परवानाधारक ऑटोपेक्षा विनापरवाना आणि ग्रामीण परमिटच्या ऑटोंची संख्या चौपटीनं वाढली आहे. त्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये. बेशिस्त ऑटो चालकांमुळे वाहतुकीत कोंडी होताना दिसतीये. धुळ्यात भर रस्त्यावरती लूट करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यावेळी त्याच्याकडून 14,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दरम्यान बल्हाणे ते मोर्शेवडी या रस्त्यावरती आरोपीनं एका व्यक्तीची मोटारसायकल अडवली आणि त्यानंतर त्याला धमकी देत त्याच्याकडून रोकड आणि ऐवज हिसकावून घेतला होता. यवतमाळच्या लोहरा परिसरात भरधाव कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला. त्यात एक जण जागीच ठार झालाय तर दोघे जखमी झालेत. शासकीय रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकावरती गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी परिसरात टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग लागली. टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये बसलेल्या 4 प्रवाशांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय. जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे तर जखमींवरती रुग्णालयात उपचारही सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोरुग्ण पत्नीने सेवानिवृत्त शिक्षक पतीची रात्री झोपेत दगडानं ठेचून हत्या केली आहे. लग्नानंतर अनेक वर्ष मूल होत नाही या रागातून ही हत्या करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. उल्हासनगरच्या गोल मैदान भागामध्ये हातगाडी लावणाऱ्या आणि टेम्पो चालकात जागेवरती वाद झाला आणि या भांडणाचा राग मनात धरून हातगाडी चालकाने टेम्पो चालकाला मारहाण केली. या हाणामारीत दोघेही जखमी झाले. पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालाय. कुडाळ तालुक्यात मंगळवारी रात्री अणाव रताळे भागात 2 दुचाकीस्वारांना रानगव्यांच्या कळपानं धडक दिली आहे. यामध्ये 3 युवक जखमी झालेत. मागील 15 ते 20 दिवसांपासून रानगवा शेताची नासधूस करतायत. मात्र वनविभागाकडून ठोस अशी कारवाई केली जात नाही असा ग्रामस्थांचा आरोप. दरोडा टाकणाऱ्या 10 जणांच्या टोळीला अहिल्यानगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी कोयते, कुऱ्हाडी, मिरचीची पूड घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. चौकशी दरम्यान 4 मोटरसायकली, 9 मोबाईल असा एकूण 3,35,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. वांद्रे रिक्लेमेशन परिसरातील ट्रान्झिट कॅम्पमधून 286 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. सुमारे 71 लाख रुपयांचा गांजा जप्त झालाय. मुंबई गुन्हे शाखेच्या कारवाईत हा गांजा जप्त करण्यात आला.
परभणीतील दैठणामध्ये बांधकाम करताना सोने सापडलं असून ते स्वस्त विकत देण्याचं सांगत 10 लाखांचा गंडा घातला गेलाय. टोळीनं नांदेडमध्ये लोकांची फसवणूक केली आहे. या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे आणि यावेळी आरोपीकडून 5 लाख रुपयांची रोकडही जप्त झाली आहे. पुढील तपास आता स्थानिक गुन्हे शाखा करतीये. नाशिकच्या निफाड तालुक्यात शेतकऱ्याच्या घराबाहेर झोपलेल्या मोकाट कुत्र्यावरती बिबट्यानं हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांनी सोशल मीडियावरती व्हायरल केलाय. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत. नाशिकमधील द्राक्षांचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र द्राक्ष निर्यातीत यंदा 22% घट झाली आहे. मागील 3 वर्षांत यावर्षी सर्वात कमी द्राक्ष निर्यात झाली आहे. 79,311 मेट्रिक टन द्राक्षांची आतापर्यंत निर्यात झाली आहे.